नमस्कार सर. नमस्कार. अ, सध्या पेट्रोल टंचाई जास्त दिसते. तर ह्या पेट्रोल टंचाईच्या बाबतीत हां. तुम्हाला अनुभव काय आला हे सांगा? मला लई डेंजर अनुभव आला. असं झालं बरं का. हां, परवा दिवशी घटना आहे. माझा स्वतःचा अनुभव हां, सांगतो. हां. मी तळ्यावर पोहायला गेलो बरं. पालवणला. हां. पालवणला सकाळी मी पोहायला जातो 8:30 वाजता. बरं. परवा दिवशी गेलो हं, आणि सुदैवानं माझं रिझर्व्ह लागलेलं होतं. मी हं, म्हणलं चला पेट्रोल टाकू. हं, ते भली रांगच्या रांग. हं, मग रांगेत उभा राहिलो. अर्ध्या तासाने माझा नंबर आला बरं का. हं, हं, मग गाडीमध्ये आणि तुम्हाला गंमत सांग माझ्याकडे व्हिडिओ आहे. हं, गंमत सांगतो तिथं सगळे कॅन्डा घेऊन तसल्या हं. मोठमोठ्या हे घेऊन आले आले हं, होते हं, लोक हं, डिझेल घ्यायला. हं. आता ट्रॅक्टरची नांगरणी चालू आहे, हो, सगळे हो. जेसीबीचे कामं चालू आहे. बरोबर आहे. लोक बोलते हे तुफान गर्दी. हं, ते म्हणायचे 10-10 लिटर घ्या. हं, पण लोक कोण ऐकत आहेत, कुणी कोणाचं हं, ऐका ना. हं. मग मी रांगेत राहिलो हं, आणि ₹500 हं. माझा नंबर आला. बरं. ₹500 मला हं, पेट्रोल मिळालं. लय खुश झालो मी. हं, हं, आणि मग गाडी लावली मी. हं, हं, तिथं सावलीला लिंबाखाली पोहायला गेलो खाली हं, तळ्यात. तिथंच हं, जवळ हं, आणि मग गाडी तिथं लावलेली होती. हं, नंतर गाडी घेऊन आलो मी घरी आलो. हं, घरी आल्यानंतर हं, माझ्या असं लक्षात आलं, की वास येतोय पेट्रोलचा. हं, पण मी लक्ष जाऊ दे येत असं बाबा काय असं. हं, सकाळी उठलो तिथं फरशी अशी लाल दिसली ठिपकालेलं. हं, मी म्हणलं अरे नळी तर आपण एकदम मस्त नळी होती. हं. तो असं डायरेक्ट तोडलेलं दिसलं म्हणजे ते उपसिलं. चोरीला तिथंच गेली. कोणीतरी पेट्रोल मी चोरीला. ₹500 माझं सकाळी गाडी बी चालू होईना ही अवस्था. म्हणजे ह्या टंचाईमुळं आता चोरांचं पेट्रोल, डिझेल चोरीचं प्रमाण जास्त वाढलंय. 100% वाढलंय. हा माझा अनुभव आहे. म्हणजे मला ह्यातून हे सांगायचं होतं, हं, की पेट्रोल, हं, डिझेल ह्याची एवढी टंचाई बीड शहरामध्ये तरी मागच्या 4 दिवसापासून म्हणजे 1 मेच्या अगोदरपासूनच प्रॉब्लेम होता थोडा, पण चालू होतं. पण आता एवढा प्रॉब्लेम आहे, की काल काल दिनांक 4 रोजी तर हं. बीड शहरातले जवळ पंप बंद बंद होते. होते. पोलीस पंप चालू होता असं मला माहिती आहे. नाही, हे पंप 3 तारखेपासून म्हणण्यापेक्षा 2 मेच्या दुपारपासून पेट्रोल पंप आपल्या बीडमधले बंद आहेत. हां. आता प्रश्न कसा आहे माहिती आहे का, की अनेक लोकांच्या अनेक शंका होत्या. काही लोकांचं काय म्हणणं होतं, की बुवा 3 मेला नीटची परीक्षा आहे. मग हं. सरकारने मुद्दाम जाहीर केलं पेट्रोलची टंचाई होणार आहे. अ, आणि त्याच्यामुळं काय झालं, की त्या नीटच्या विद्यार्थ्यांना पण त्रास झाला. काही जणांना दुप्पट भाडं पडलं. हं. आता जसं तुम्ही म्हणले, की शेतीची कामं चालू आहेत. नांगरणी चालू आहे शेतकऱ्यांची. मग त्यांना पेट्रोल डिझेलची म्हणजे डिझेलची जास्त गरज पडते. मग सरकारने हे मुद्दाम असं केलंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नाही. मला तसं वाटत नाही. हं, पण मी मग त्याची शहानिशा केली. हं, माझा एक मित्र आहे आणि त्याचा हं, स्वतःचा पंप आहे हं, हं, बीड शहरामध्येच. हं, त्याचा शहराच्या बाहेर. हं, मी त्याला विचारलं, "अरे," म्हणलं, "मित्रा मला पेट्रोल पाहिजे. काय आहे मला माहीत नाही." हं, तो हसायला लागला. हं, म्हणला, "बाया माझ्याच गाडीत पेट्रोल नाही. हं, तुला काय सांगावं? हं, परिस्थिती अशी." मी म्हणलं, "का नाही तुला सांग?" म्हणलं, "तुम्ही स्टॉक करायला लागलात." हं, ते म्हणला, "भैय्या सगळं ऑनलाईन असतंय हं, आणि कस्टमरसुद्धा ऑनलाईन किती स्टॉक आहे हे विचारू शकतो. हं, मग कोणाला असं लपवता येत नाही आणि चोरून ठेवता पण येत नाही पेट्रोल पंपवाल्याला कोणालाच. हं, अजिबात नाही. हं, त्यांनी रिॲलिटी सांगितली. मला बरोबर. कलेक्टरसोबत आमची मीटिंग झाली हं, आणि सगळ्या पंप तर प्रॉब्लेम असा आहे, हं, की पेट्रोल पंपाच्या ज्या सध्या मेन कंपनी जी हं, समजा, हं, ती कंपनी जवळ-जवळ ₹60 हं, तोट्यामध्ये पेट्रोल विकते. हं. किती रुपये पर 60 रुपये. लिटर? हं, हं, प्रत्येक लिटर मागं ₹50 ते ₹60 तोट्यामध्ये कंपनी पेट्रोल विकत आहे. हं, कंपन्याचं असं म्हणणं आहे तोटा चालू आहे हं, हं. आणि त्याच्यामुळं तोटा चालू आहे विक्रीत. हं, हं, त्याच्यामुळं ते म्हणताय आम्हाला नफा मिळेल असं काहीतरी करा. हं, सरकारकडं भरपूर आमचं पैसा बाकी, सरकार बी पैसा देईना. हं, मग त्याच्यामुळं वरून ते सप्लाय करीनात कंपन्या. हं, अशा आणि जागतिक मार्केटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं तो सांगत होता. आपल्याला हं, त्यातलं कळत नाही. हं, पण त्याचं एवढंच थोडक्यात मला कळालं, की ह्या ज्या सप्लाय करणाऱ्या कंपन्या असतात किंवा हं, पेट्रोलियमच्या ज्या कंपन्या येतात, हं, त्या कंपन्यांनी वरून माल कमी द्यायला सुरुवात केली हं, आणि म्हणून ही टंचाई आली. हं, असं मला माझ्या मित्र जो पंपाचा मालक आहे हं, हं, त्याच्याकडून कळालं. हं, असा हा प्रॉब्लेम आहे. कलेक्टर म्हणले, "सूचना घेतो." आपले बीडचे कलेक्टर म्हणले, "हां, काय म्हणणं आहे तुमचं?" "हां, हां, हां. हं, ठीक आहे. मी तुमच्या त्या अधिकारी असतो त्यांचा कोणता पुरवठा अधिकारी काहीतरी नाव आहे त्याचं. हं, तो मेन असतो का तसला कंपन्याचा पुरवठा अधिकारी हां. त्याला मी सूचना देतो, पुरवठा सुरळीत करावा." हं, असं त्यांनी सांगितलं. एवढंच झालं. हं, ह्याच्या पलीकडे काही निर्णय झाला नाही. पण काल हं, दिवसभर लोकं बोंबलत हिंडत होते. ह्या हं. पंपावर मिळेल त्यांचे जे होतं ते बी पेट्रोल संपलं, पण पेट्रोल मिळालं नाही नाही. पण हे काय झालं, की टंचाई जाहीर केल्यामुळं हं. लोकं स्टॉक बी करायला लागली ना. समजा हां, जिथं 1 लिटर आहे ते 5 लिटर भरायला लागली. देतच जिथं नाहीत. 10. नाही, नाही. टंचाई कोणी स्टॉक करू शकत नाही. हां, हां. आता सकाळीच सांगतो, माझं काल तसं झालं. हं, मग काय मी गेलो पंपापर्यंत हं, गेलो
मग पंपापर्यंत कसं तरी गेलो आणि मग तिथं होतं आपल्या पोलीस पेट्रोल पंपावर होतं. मग तिथं गेलो, किती 300 रुपये प्रत्येकाला 300 रुपयाचं पेट्रोल देत होते. त्याच्यावर देतच नाही. स्टॉक काय करणार तुम्ही? बरोबर. लय झालं पुन्हा तुम्ही नंबरला लागून पुन्हा 300चं घेता, पण तुम्हाला देत नाहीत ना जास्त. अशी एक परिस्थिती मला डोळ्यापुढे दिसली. पण आता अलीकडं गॅस टंचाई असेल, आता गॅसचं तर त्याच्यापेक्षा अवघड आहे ना. मग हे टंचाई जे झाल्या गॅस पेट्रोल, तर ह्याला कारणीभूत प्रशासन, शासन, सरकार आहे असं वाटत नाही का? बरं का, हे काय लय नाही, ह्याला काँग्रेस जबाबदार आहे. कसं काय? काँग्रेसचं शासन आहे आता सध्या. असं उलट कसं बोलायला लागलं? त्याच्यामुळे ते जबाबदार आहेत. हा. अहो काय सांगावं, आता कसे लोकांची सहनशीलता भरपूर वाढवली सध्याच्या सत्ताधारी पक्षांनी. हा, हा, काय लोक काहीच बोंबला नाहीत ना. हा, तुम्ही मला सांगा ना, हा. डिझेल नाही, हा, पेट्रोल नाही, हा. गॅस नाही, ह्याच्या पलीकडे सांगतो, तुम्ही बँकेत गेले का अशात कधी? बँकेत अहो बँकेमध्ये तुम्हाला पैसे नाहीत, एटीएम मधून निघत नाहीत तर एटीएम बंद आहेत सगळे. बीड शहरातले जवळजवळ HDFC चे चालू आहेत फक्त, SBI चे जवळजवळ बंद आहेत. आता तुम्ही जसं म्हणले का नाही की पेट्रोल डिझेलला समजा कंपन्या तोट्यात आहेत, मग आता इथं काय RBI तोट्यात आहे का सरकार तोट्यात आहे? आता ते शासन जे केंद्र राज्यात त्याने ठरवलं पाहिजे काय नेमकं ह्यांना काय साध्य करायचे. मी त्यानंतर सर्च केलं, समजा गुगलवर म्हणजे AI वर सर्च केलं, त्यानुसार मला जी माहिती मिळाली, पण मी फोन लावले मित्रांना, फक्त मेट्रो सिट्या व्यवस्थित चालू आहेत. बाकी ग्रामीण भागांना नांदेडचा परिस्थिती विचारा, संभाजीनगरची परिस्थिती विचारा, ग्रामीण भागामध्ये यांनी आपल्या परभणीला पेट्रोल डिझेलच नाही, गॅस नाही. गॅसची तर शहरात बी प्रॉब्लेम आहे, सगळे हॉटेल देशोधडी लागलेत. आणि बँकामध्ये कॅश नाही. माझीच परिस्थिती सांगतो. नाही ठीक आहे, गौण खनिज आहे बुवा, युद्ध चालू होतं त्याच्यामुळं जहाज आले नाही, अमुक नाही तमुक नाही, म्हणून ती टंचाई आपण समजू शकतो. पण इथं पैशाची टंचाई काय, असा संबंध काय? आता ते काय गौड बांगाल आहे ते गव्हर्नमेंटने जाहीर करायला पाहिजे, पण लोक परेशान आहेत एवढं सांगतो. पण मला एक आश्चर्य काय वाटतं माहिती का, लोक परेशान आहेत पण लोकांची सहनशीलताच लई झाली. आवाज कोणीच उठीत नाही, सगळ्यांचे आवाज बसलेत आता. मग आता हे सहन करायचं शिकायचं का आपण आता? हो, मला एक सांगा सर, विरोधी पक्षच राहिला नाही आपल्या देशामध्ये. म्हणजे मला काय, तुम्ही आपण लहान विद्यार्थी असताना बघा, असं जर झालं, मला खरंच भाजपचं कौतुक करावं वाटतं. ज्यावेळेस ते विरोधी पक्ष होते ना, 2 रुपये पेट्रोल वाढविलं, गॅस वाढविला 5-10 रुपयांनी, हे आंदोलन करायचे. एक खसाखस यांनी डायरेक्ट ते व्यावसायिक सिलेंडर 2100 रुपयाला केलं. एक शब्द नाही कोणा तोंडातून. विरोधी पक्ष आता शिफ्ट आहेत ना त्यांचे, असे आत घातलेत. आज त्यांनी विरोधी पक्षाकडे माणसंच राहिले नाहीत असं म्हणा ना. मला काय म्हणा, शिफ्ट आत घातलेत त्यांनी आणि गप बसलेत. भाजपचं कौतुक करावं लागेल. विरोधी पक्ष नेता असा विरोधी पक्ष कोणाच भाजप सारखा. मी काय म्हणतो, जे काही माणसं आहेत तुमचे जिल्हाध्यक्ष, बॉम्बला ना मोर्चा काढा, 10 लोक येतील. तुम्ही कलेक्टरला निवेदन द्या, बॉम्बला या, वाजीत गाजीत या, बगे फिगे 100 तर लोक येतील जिल्ह्यात का 100 सदस्य नाही एवढं का? तुमचे एवढे बीड जिल्ह्यात खासदार आहेत राव, राष्ट्रवादीचे आमदार आहेत, कसे नाहीत येणार? आणि लोक नाहीत का? भाजपचे 10 लोक तुमच्या बरं येते, त्यांना नाही का प्रॉब्लेम? जिव्हाळ्याचा मुद्दा अडचण. मग मला हे म्हणायचं, सध्या विरोधी पक्षाला लोकांचे प्रश्न उचलता येत नाहीत. विरोधी पक्ष म्हणजे ह्यांना फक्त काय पाहिजे माहिती का, काँग्रेसवाले इतके हरामीत, यांना काय पाहिजे माहिती का, म्हणजे मी शिवी ह्यासाठी देतोय, मला जी झळ बसली, कोणी मुद्दाच उचलायला तयार नाहीत. का उचलीत नाही तुम्ही उचला ना, गॅस नाही, काढा मोर्चा. म्हणजे लोकांच्या प्रश्नाशी ह्यांची नाळ नसल्यामुळे ह्यांचं उद्ध्वस्त झालं. करेक्ट, 100%. तुम्हाला काय गॅस नाही, आज महिनाभर झालं, कुठं मोर्चा काढला काँग्रेसनी, राष्ट्रवादी शरद पवारनी किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी, कुठं काढले मला सांगा तुम्ही? गॅस नाही, बँकेमध्ये कॅश नाही, कुठं आंदोलन आहे? बर, आता पेट्रोल डिझेल मिळाला लोकाला, कुठं ह्यांचं आंदोलन आहे? कुठं आहे? बरोबर, काहीच नाही. ह्यांना नुसतं आयतं बसून लोकांनी मतदान करावं. अरे तुम्ही कायला निवडून देते? लोकांचे प्रश्न उचला तुम्ही. आपल्या बीडमध्ये एका माणसाचं कौतुक करतो साहेब, डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर, तुम्ही नीट लक्षात नाव द्या, गणेश ढवळे लिंबाकर डॉक्टर आहे, डॉक्टर पेशानी, आपला व्यवसाय सांभाळून, आपलं सगळं कामकाज सांभाळून, बिचारा बीड जिल्ह्यात अख्खा एकच माणूस असन, 10-5 त्याचे मित्र कंपनी जमून प्रत्येक प्रश्नावर महिन्यात आपल्या आठवड्यातून 3-4 दिवस कलेक्टर ऑफिसला बॉम्बा आणि अफलातून त्यांचं आंदोलन असतात. एवढं आंदोलन करतो बिचारा. अहो तो सोडला ना, तुम्हाला ऍक्च्युअल सांगतो, म्हणजे न्यूजपेपरवाल्याला, TV मीडियाला
अहो कुणी बातमी म्हणजे त्यांच्याशिवाय बातमीच नाही हो, आठवड्यात 3-4 बातम्या त्यांच्या येतात. बरोबर आहे. मग मला काय म्हणायचे, मेले का फक्त सत्ता भोगण्यासाठीच आहेत तुम्ही? हम्म. तुम्हाला लोकांनी जे घरी बसविले ना, याचं कारणच हे. बरोबर आहे. तुम्हाला जनतेशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला फक्त राजेशाही थाट त्यांचा गेलाच नाही अजून. म्हणजे त्यांच्या कर्माने त्यांना जागा दाखवली. 100% मी म्हणतो ना, विरोधी पक्षांनी भाजप होता त्यावेळेस आठवा. अरे ते किती चूल पेटून आंदोलन करायचे. हो. यांचे दाखवा बरं आंदोलन. आंदोलन म्हणजे ह्यांना थोडक्यात काय आहे, यांच्या डोक्यातली राजेशाही गेली नाही अजून. आपल्या लोकांनी मतदान कशामुळे करावं? तुम्ही लोकांसाठी कुठं बोंबलताय? बोंबला ना तुम्ही. आज किती मोठे मुद्दे येतं. अहो मधी आपल्या देशातला तो एक लडाख मधला एक शिक्षण तज्ज्ञ शास्त्रज्ञ, काय नाव आहे बघा त्याचं, काय नाव होतं त्याचं, ते नाही का, ते त्यांनी शाळा बनवलेली लडाखमध्ये नाही का, तो वांगचुक, सोनम वांगचुक. त्याला अटक केली. विरोधी पक्षाला किती संधी होती. उचला मुद्दा. प्रत्येक जिल्ह्यात 100 लोक येऊ द्या. आज प्रत्येक जिल्ह्यात 36 जिल्ह्यात 36,000. अरे किती हजार, तुम्हाला मुद्दे हजार आहेत, उचलायचे कोणाला? म्हणजे इथं चांगलं काम करणारा माणूस आहे, हा. निस्वार्थ माणूस आहे, त्याच्या पाठीशी सुद्धा हे राज्यकर्ते नाही. आज राज्यकर्ते ना, म्हणजे सत्ता विरोधी. विरोधी. कारण विरोधी पक्ष बघा, सत्ता आपल्याला काय भाजप दुश्मन नाही आपलं, काँग्रेस दुश्मन नाही, किंवा कोणीच मित्र नाही आपलं. आपण सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. बरोबर आहे. जे चांगलं आपल्यासाठी काम करतं. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या पक्षाला मतदान केलेले. बरोबर आहे. आपण कुणाचे नाही. मुद्दा कसा आहे, विरोधी पक्ष जो आहे, विरोधी पक्षाचं कामच काय आहे, जनतेचे मुद्दे उचलायचे आणि तुम्ही काय करायचं, लोकांना त्या सुविधा पुरवायच्या. जर ह्या काँग्रेसवाल्यांनी किंवा विरोधी जे आहेत यांनी आंदोलन केले असते, निश्चितच सरकारला काहीतरी करावं लागलं असतं ना. इथं 1000 लोक बोंबलायला लागले, तो काहीतरी करा राव. यांना घेणं नाही साहेब. यांना फक्त निवडणुका आल्या का बस काहीतरी उकरायचं, आणि मग अशा पद्धतीने सत्ताधाऱ्याला तर काही घेणं देणंच उरलं नाही. कारण इथून तिथून मिथून सगळ्या देशात ते झालेत. त्यांना आता भीतीच नाही. बहुसंख्य जे अतिबहुसंख्येचं सरकार असतं ना, ते मगरूर बनतं. त्यांना वाटतं आपल्याला कुणी काहीच करत. आणि विरोधी पक्षनेते हे माजुरडे. ह्याच्यामुळं आपली सगळी वाट लागली सामान्याची. आज बँकेमध्ये कॅश नाही, एजन्सीमध्ये गॅस नाही, पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, आणि इतकी वाईट अवस्था असताना हे मात्र निद्रिस्त आहेत, निद्रानाशात एकदम झोपलेले आहेत असं वाटतंय मला. अवघड आहे. मग आता अशा परिस्थितीमध्ये नवीन तरुण जे आहेत राजकारणात येणारे किंवा नवीन पक्ष यांनी यावं का नाही, किंवा जरूर यायला पाहिजे ना. नवीन तर मी म्हणतो ना, राजकारणात यायलाच पाहिजे. पण आता अशी अवस्था आहे, कुठलं आंदोलन राहिलं नाही, विद्यार्थी आंदोलन राहिले नाही. तुम्ही बघा ना, एक आपल्या लहानपणी किंवा मी ज्यावेळेस विद्यार्थी होतो बघा तुम्ही, म्हणजे जे आंबेडकरी विद्यार्थी आहे त्यांचे आंदोलन असायचे, ग्रामीण विद्यार्थ्यांचे आंदोलन असायचे. त्याच्यानंतर शेतकरी चळवळ म्हणजे कोणती, शेतकऱ्यांची, की बाबा जे आपले शेतकरी कामगार पक्ष आहे, शेतकरी संघटना. मला तुम्ही दाखवा बरं या दोनचे, कोणी काहीच नाही हो. संघटना संपल्यात. म्हणजे सगळे मला तर असं वाटायला लागली शंका की विरोधी पक्षच सत्ताधाऱ्याला मॅनेज आहेत का काय, असं मला वाटायला लागलं. आहेच ना, सगळे तिकडच पळायला लागलेत ना. अहो ते पळणारे तर पळू द्या, पण जे आहेत ते बी केवढे येतं, फक्त निवडणुकीच्या इव्हेंट पुरते मॅनेज. म्हणजे आता हे आतून थोडंफार घेत असते ना, गपचूप बसत असते. तसंच काय असन बाबा, मला भीती वाटायला लागली. लोकशाहीचा अवघड खेळ चालू आहे. अरे तुम्ही उचला हे मुद्दे बाबा, हो उचला, तुम्हाला मरण नाही. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षालाही तेवढंच महत्व आहे जेवढं सत्ताधाऱ्याला आहे. तुम्ही म्हणता तशी जर परिस्थिती राहिली तर हे काही उद्ध्वस्त झालेले देश आहेत, एकदम दारिद्र्य रेषेमध्ये दारिद्र्यात गेलेले देश आहेत, तशी अवस्था भारताची होईल का? तशी नाही होणार बरं का, पण परिस्थिती खालावं नक्कीच. आज तुम्ही बघा शैक्षणिक क्षेत्राचं काय झालंय, की प्रचंड वाताहत झाली. आज पहिलीपासून बघा शैक्षणिक क्षेत्रात निराशा आली. तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात म्हणजे आर्थिक क्षेत्रात बघा किती निराशा, किती बँका बुडाल्या, हजारो कोटी लोकांचे बुडाले. कुठे मला सांगा, आपल्या बीडमधलं सांगतो उदाहरण. आमचे भावकीतले सचिन उबाळे सर, त्यांनी मुद्दा उचलला. मला सांगा ना, हे विरोधी पक्ष मेले का, एवढ्या बँका बुडाल्या, सरकारला भांडा तुम्ही की द्या पैसे लोकांचे, कसे देत नाहीत बघतो, भांडा ना. कोणीच नाही. ते सचिन उबाळे सर आहेत, आमचे मित्रच आहेत, गाववाले. त्यांनी मुद्दा उचलला. हे कुठं मेले विरोधी पक्ष? तुमच्याकडे यंत्रणा नाही ना हो. जसं एक व्यक्ती काय तुम्ही काय करू शकत नाही.
पक्ष म्हणलं की तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, आमदार, तुम्ही जिल्हा आता परिषद. आता काय म्हणले किंवा जास्त मोठ्या प्रमाणात सत्ता मिळाल्यानंतर मगरूर होतो पक्ष हा. सत्ताधारी. मग आता 93,000 शाळा बंद केल्यात त्यांनी, सरकारी शाळा, खाजगी शाळा, बरोबर. मग आता हळूहळू जर सैनी ह्या अशा सरकारी यंत्रणाच बंद केल्या, बँका म्हणा, शाळा म्हणा, बरोबर की नाही. मग त्यानंतर हुकुमशाहीकडेच आपण जातो ना. नाही तसं नाही बरं का. काय आहे ह्यात लोकांची अनास्था आहे, विरोधी पक्ष कमकुवत आहे आणि त्यांना घेणं देणंच नाही लोकांशी काय मानसिकताच. आणि सामान्य लोकाला बी काय हुकुमशाही म्हणजे कसं असतंय, हुकुमशाहीचं असं आपण सांगू शकत नाही काय येईन काय नाही येईन. पण हे लोकांनी ठरवायचं, विरोधी पक्षांनी किती मजबूत व्हायचं काय नाही व्हायचं. हुकुमशाहीचं कुणी सांगितलं आणि काय सांगितलं. आज तर लोकशाही आपल्या देशात. आता मला सांगा, भाजपने कुणाला रोखलंय का की तुम्ही आंदोलन करू नका? हेच असले खराब आहे तो दरिद्री बरोबर प्युअर येडा माल आहे हे विरोधी पक्ष. खरं सांगतो, असं का? ह्यांना कुणी रोखलं आंदोलन करण्या वाचून? का करीत नाहीत हे? कुठं लोकशाही नाही सांगा मला. कुणी त्यांनी रोखलंय का भाजपने करू नका आंदोलन? कुणी रोखलेलं नाही. हे एकदम बेकार लोक आहेत विरोधी पक्ष सध्याचे, मला वैयक्तिक वाटतं बघा. म्हणून ह्यांनी सुधारलं पाहिजे, काहीतरी करा. नाही तर लोक ना बांबूचे फटके देऊन हाणते. लोकांसाठी काहीतरी लढा. आणि सत्ताधारी म्हणजे म्हणून काय सत्ताधारी लय चांगलं आहे असं नाही. ही खरं तर सत्ताधाऱ्याची नामुष्की आहे की तुम्हाला बँकेत कॅश नाही, गॅस नाही, लोकाला शाळा बंद पडायला लागल्यात. ही काय सरकारचं चांगलं नाही. तुमचं एवढं बहुमताचं सरकार आहे साहेब, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, केंद्रात बी सगळीकडे. तुम्ही ही अवस्था नाही येऊन द्यायला पाहिजे लोकांवर. म्हणजे कुणी विरोधी बोलत नाही म्हणून का तुम्ही मस्त येत असं नाही अर्थ त्याचा. तुम्ही ना करते ज्यावेळेस घरातला कुटुंब प्रमुख घरात वस्तू आणून देऊ शकत नाही ना, त्यावेळेस तो ना करता ठरतो. सरकार ना करतं ठरायला लागले म्हणून तुमची जबाबदारी संपत नाही. विरोधी पक्षाने कमकुवत आहेत किंवा ते ना दुर्लक्ष, तुम्ही सुद्धा एकदम ना करते. याला मराठी शब्द आहे नालायक आहेत. तुम्ही लायक नाहीत, नालायक झालात तुम्ही. तुम्ही विचार करायला पाहिजे. अहो लोकांना गॅस भेट 3-3 दिवस तुम्ही अनुभव घ्या. एक बुकिंग करा, तिथं गेलं की म्हणायचं संपला स्टॉक, या उद्या पुन्हा जा. म्हणजे एका गॅसची टाकी मिळायला 3 दिवस लागायला लागल्या. घरपोच द्या तुम्ही सुविधा. बरोबर खरं. ही अवस्था आहे. म्हणून सत्ताधारी सुद्धा बेकार आहेत, नालायक आहेत. आणि विरोधी पक्षनेते त्यांच्यापेक्षा नालायक आहेत. त्याच्यामुळेच त्यांना लोकांनी त्यांच्या पृष्ठभागावर लाद देऊन हाकलून दिले. लोक हुशार आहेत. हे काही म्हणू दे ह्या काय, अरे तुम्ही नालायक आहेत तेव्हा तुमच्या पृष्ठभागावर लाता देऊन तुम्हाला लत्ता प्रहार देऊन माघारी हाकलेले. तुम्ही सुधरा जरा, विरोधी म्हणून सुधरा. आणि जे सत्ताधारीत ना बाबा हो, तुम्ही बी सुधरा. तुम्ही असेच वागले ना, लोक बी तुमच्या बी पृष्ठभागावर लाता घालून हाकलून देते. नेपाळमध्ये काय झालं बघा जरा. असं काही समजू नका. लोक डेंजर असते. ही लोकशाही आहे. सुधारलं. आणि लोकाला काय पाहिजे हो, सुविधा द्या, संपलं तुमचं, काय अडचण नाही. असं थोडक्यात जनरेटर पुढे कुणीच टिकत नाही, हेच महत्वाचं आहे. 100% सर. धन्यवाद सर. थँक्यू.